वा 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 बाई बे. जिंदाला शे आणि हा आपला मॉर्निंग व्ह्यू. सो पुन्हा एकदा आपण त्याच ठिकाणी आलो आहोत 2 वर्षानंतर. काल आपलं कोल्हापूरमध्ये काही दर्शन घ्यायला नाही, ज्यासाठी गेलो होतो ते काही झालं नाही. सो आम्ही ठरवलं की रात्रीच आपण मालवणमध्ये पोहोचायचं, नंतर बघू पुढे काय करायचं. एवढं चांगलं व्ह्यू आहे आणि आपल्याकडे ड्रोनसुद्धा आहे इकडे जाण्याचं. सो आपल्याला तो एक बेनिफिट आहे की तुम्हाला आणखी थोडे शॉट्स बघायला मिळतील. लास्ट टाईम आपल्याला सिंधुदुर्ग किल्ल्यावर जायला मिळालं नाही, तर यावेळी आपण जाऊ. झोपून बाकी थोडा वेळ फ्रेश होऊ, ब्रेकफास्ट करून तर बघू पुढे काय करायचं. सेटची गरज आहे मला. सो आजचा आहे डे टू बोललो बाहेर्या. एक ब्लॉगर दुसरा ब्लॉगर सोबत. आणि तुम्ही इथे मॉर्निंग बघू शकता. मॉर्निंग बी लाईक दिस. प्लॅन नाही आहे, फक्त सिंधुदुर्ग नंतर काय करायचं त्या आणखी काय आयडिया नाही आहे. पाण्यात जायचं, पाण्यात समुद्रामध्ये पाण्यात जायचं. हा जरा एक ड्रोन शॉट घेतलं पाण्यात जायचं. सगळ्यांना उदारी ड्रोन शॉट घेतो. अरे आपलाच आहे तो. व्हिडिओ मागितला उदार. काय करायचं काही समजत नाहीये, कन्फ्युजिंग आहे. कारण लोक जेव्हा रिसर्च करता येतात ना अशी, तेव्हा अशी परिस्थिती असते, असा दगडावर बसायला लागते. म्हणून कधी पण कुठं जायचं असेल ना, प्लॅन करून पण जायला पाहिजे. कधी कधी अनकन गोष्टी चालतात, पण नेहमी नाही त्या गोष्टी चालू. तर कालचा दिवस पण असाच राईडमध्येच गेला आणि आज पण तसं व्हायला नको, म्हणून काहीतरी करावं लागणार जुगाड. मी इकडे सिंधुदुर्ग किल्ल्यावर काल आम्ही इथे स्टे केलं होतं. काय नाव आहे, काय रामेश्वरम रिसॉर्ट म्हणून नाव आहे. समोर चिवला बीच समोरच आहे. तुम्ही इथना सी व्ह्यू वगैरे एकदम प्रॉपर आणि रिजनेबल प्राईस आहे, खूप जास्त एक्सपेन्सिव्ह पण नाही आहे. आणि आपल्याला काय 2 शब्द आपले काय म्हणणं. अप्रतिम असा व्ह्यू दिसत आहे. ओके, एकदम साफ सुथरी ठेवण्यात आलेली आहे. प्रॉपर मेंटेन करतात. बाकी बीचेसवर खूप कचरा वगैरे असते, पण ही बीच एकदम क्लीन आहे, नीट अँड क्लीन. बीचोद मधील एवढा भारी इंटरव्ह्यू देत होतो मी. भाईने आज लिनेनची पॅन्ट, लिनेनचा शर्ट एकदम भारी शर्ट बनले. दादांचा राईड आजचा आउटफिट असं वाटतं जॉबला चाललाय. कलर कॉम्बिनेशन पण एक नंबर आहे, पण प्रॉपर जॉबला चालत असं वाटतंय. रिचनेस, हे स्वप्ने रिचनेस बघ, रिचनेस ओव्हरलोड आहे. ओव्हरलोड होतं काय. याची दाढी कशी ठेवायला पाहिजे, इथनं फेड ठेवायला पाहिजे आणि ती भारी वाटेल. आता नाही भारी वाटत काय, आता नायजेरियन वाटते. ती एक नंबर वाटते. आम्ही निघतो आता कुठे सांगितलं आता काय डबल सांगेल. आता आम्ही किल्ल्यावर चालू आणि आता आहोत आम्ही जेट्टीवर. फुल तिकीट 100 रुपये आणि हाफ तिकीट 50 रुपये. ऑनलाईन पेमेंट बंद, कॅश आहे. आपण जाणार आहोत या किल्ल्यावर जाणार आहोत. अरबी समुद्राच्या लाटांमध्ये उभा असलेला मालवण किनाऱ्याजवळचा सिंधुदुर्ग किल्ला या इतिहासाचा जिवंत साक्षीदार आहे. इसवी सन 1664 मध्ये महान मराठा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांनी या किल्ल्याची उभारणी केली. परकीय आक्रमणांपासून किनाऱ्याचे संरक्षण करण्यासाठी
हा जलदुर्ग बांधण्यात आला. किल्ल्याची रचना अतिशय अनोखी आहे. त्यामुळे आजही हा किल्ला समुद्राच्या प्रचंड लाटांना तोंड देत अभिमानाने उभा आहे. सुमारे 3 किलोमीटर लांबीच्या भक्कम तटबंदीने वेढलेला हा किल्ला त्याचा प्रवेशद्वार इतक्या चतुराईने बांधला आहे की तो सहज लक्षातही येत नाही. किल्ल्याच्या आत गोड्या पाण्याच्या विहिरी, मंदिरे आणि विशेष म्हणजे शिवाजी महाराजांचे मंदिर देखील आहे. हे खूप दुर्मिळ आहे. सिंधुदुर्ग किल्ल्याच्या आत एक छोटंसं अत्यंत महत्त्वाचं संग्रहालय पाहायला मिळतं. या संग्रहालयामध्ये मराठा इतिहासाशी संबंधित अनेक दुर्मिळ वस्तू जतन करून ठेवलेल्या आहेत. जुन्या काळातील शस्त्र, तलवारी, भाले तसेच युद्धात वापरल्या जाणाऱ्या वस्तू इथे पाहायला मिळतात. याशिवाय किल्ल्याच्या बांधकामाशी संबंधित माहिती, त्या काळातील जीवनशैली आणि मराठी साम्राज्याची झलक या संग्रहालयातून दिसून येते. सर्वात खास म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनाशी संबंधित काही ऐतिहासिक गोष्टी आणि माहिती इथे पाहायला मिळते, जे पर्यटकांसाठी खूपच आकर्षणाचा विषय ठरते. समुद्राच्या निळाशार पाण्याचे अप्रतिम दृश्य आणि शांत वातावरण सिंधुदुर्ग किल्ल्याला एक वेगळंच आकर्षण देतात. आजही हा किल्ला उभा आहे, शौर्य, बुद्धिमत्ता आणि मराठा साम्राज्याच्या वैभवाची कहाणी सांगत. इथे येणं म्हणजे फक्त पर्यटन नाही, तर इतिहास अनुभवणं आहे. किल्ला पाहताना इथे नक्की भेट दिली पाहिजे, कारण इथेच इतिहास जवळून अनुभवता येतो. काय सही वाटतं. लास्ट टाइम आम्हाला इथे यायला मिळालं नाही. आमच्या रूमपासून फक्त 1 किलोमीटरच्या अंतरावर होतं, पण आम्हाला आयडिया नव्हती की एवढं जवळ असेल. आम्हाला वाटतं लांब असेल. आता आम्ही चालू रूमवर. आमचं सर्व लगेज वगैरे आम्ही घेऊन सगळं पॅक करू. जेवायला कुठेतरी बसतोय. त्यानंतर आम्ही निघू पुढच्या डेस्टिनेशनकडे, देवगड जे आहे देवगड. आणि तिथे जाऊन आज स्टे करू. आणि छान वाटलं. तत्कालीन जी शस्त्रे होती ते आपल्याला बघायला मिळाली. छान वाटलं. जरा इन्स्पिरेशन आणि मोटिवेशन पण भेटतो आपल्याला आपल्या लाईफला घेऊन. कारण त्याचा इतिहासच एवढा मोठा आहे की आपलं पण खूप काही माहिती नाही आहे, तर आपण बघतोय, आपण शिकतोय, काहीतरी नवीन नवीन बघायला भेटतं आपल्याला. तर ती एक चांगली गोष्ट आहे आपल्यासाठी. आणि आता आम्ही बघतोय जेवायचं काय करायचं, नियोजन पुढचं काय. तर आता आम्ही निघतोय टुवर्ड्स दी देवगड. आणि आम्ही सर्व रेडी झालोत. दुपारी आम्ही आज पण लेट झालं निघायला. जेवायला गेलो होतो त्याच्यामुळे लेट झालं पूर्ण. बघूया किती वेळ लागतो. आमच्या गाड्या पण दाखवायचे आहेत. तुझी दाखवायची आहे? दाखवायची आहे का? चालेल. तुझी चालेल का? स्वप्नीची दाखवावं लागेल, कारण त्याचं पेट्रोल काय थांबत नाही भाई. पैसा आलाय खूप त्याला. सो आता पेट्रोल सांडतोय ना, पेट्रोल सांडतोय ना. तुझी चेन असते ना. So all set and we are ready to go. चलो. आणि we are leaving the Malvan and Chivla beach. खूप मजा आली आज दिवसभरात. मस्त समुद्रात खेळलो. खूप वेळ पाण्यात होतो आम्ही. त्यानंतर आम्ही किल्ल्यावर गेलो, तर महाराजांची मूर्ती बघितली. आणि आता आम्ही चाललो आहोत देवगड. आणि हा असा कोस्टर रोड असतो. एक दिवस आपण सिरीज बनवू या कोस्टर रोडची, पण त्याला खूप दिवस जातील म्हणून सध्या तरी काय प्लॅन नाही. पण
नक्की जाणार. थोडं जेवण केलं होतं दुपारी म्हणून थोडंसं टाईम झालं तिथे. 1 तास आमचं त्याच्यात गेलं, आणखी वाढलं 1 तास. सो देवगडच्या अलीकडे आपल्याला कुणकेश्वर मंदिर लागेल महादेवाचं. सो पहिलं तिथे जाऊ, त्यानंतर देवगडमध्ये जाऊ. ना आता आपण कोस्टर रोडनेच चाललो आहे. कुणकेश्वरचं कोस्टर रोड आहे बाय मालवण. बाजूला समुद्र आहे. आणि हां, फर्स्ट टाईम आपण एक्सपिरियन्स करतो ही गोष्ट. आणि माझ्यासोबत तुम्ही पण एक्सपिरियन्स करता छोटूशी कोस्टर राईड. म्हणजे एक आयडिया तर आले कसं असं कोस्टर रोड आणि बाजूला समुद्र. ओ भाई, ओ भाई, ओ भाई, ओ भाई, एक नंबर. आणि इव्हनिंगचा टाईम आहे. सो थोडं चिल वातावरण होत चाललेलं आहे. जी गरमी जाणवत होती दिवसभरापासून ती थोडी आता कमी जाणवते. आणि मजा येते यार. मी व्हिडिओ काढायला आलो आहे. रील्समध्ये ज्या व्हिडिओ येतात ती वाली व्हिडिओ बनवतोय. लेट्स सी कशी येते. मोबाईलमध्ये बनवायला लागेल असं वाटतंय. एक तुम्हाला पण व्ह्यू भेटेल ना चांगला. आता आम्ही रिटर्न जातोय कारण मंदिराची साफसफाई चालू आहे. लांबूनच दर्शन घेतलंय. काल कोल्हापूरमध्ये दर्शन नाही मिळालं, आज कुणकेश्वरमध्ये नाही मिळालं. याचे मुलं पनवत्या साला गाडी काय बंद पडते, दर्शन पण नाही भेटत. आता चालू आहोत आम्ही डायरेक्ट देवगडमध्ये जाऊ. तसे आमचं जे काय प्लॅन आहे, व्हिडिओ काढायचे ते काढू. लांबूनच दर्शन घेतलं महादेवाचं आपण. ठीक आहे, आम्ही इथे पण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पण दर्शन भेटलं आता महादेवाचं चालतंय. दॅट्स कॉल लाईफ. जगलो वाचलो तर येऊ परत, काय एवढं काय विषय नाहीये. आम्ही येऊ आणि आम्ही जागणार. आम्ही येऊ पण याचं काय सांगू शकत नाही. याची गाडी आणि यांचा काही भरोसा नाही. चल. मंदिराची साफसफाई चालू आहे. साफसफाई झाल्यानंतर ते धुतील. सॉरी, साफसफाईनंतर ते मंदिर सुकेल वगैरे, एकटा जाईल त्यासाठी. आणि आमच्याकडे तेवढं टाईम नाही आहे. सो नेक्स्ट टाईम देखते हे. दर्शन वगैरे आहे, भेटतोय, पण आमच्याकडे टाईम नाही आहे तेवढं. पण तिकडे रूम पण शोधायचे. आणि समोर मला विंडमिल दिसते, तिथे जाऊन आपल्याला थोडेसे शॉट्स घ्यायचे आहेत. सनसेट जे आहे ते आपल्याला मिस नाही करायचं. वा वा वा. बेबे, बेबे, क्या है ये? काय वाटतंय यार. सनसेट आहे, सनसेटला तर मिस नाही करायचं आपल्याला. आणि आपल्याला रील्ससुद्धा बनवायचे आहेत. आणि जर तुम्ही इंस्टाला फॉलो करत नसाल तर तुम्ही इंस्टाला जाऊन फॉलो करा, कारण आपले व्हिडिओज येत आहेत तिथे छान छान. खूप मेहनत करतोय व्हिडिओ बनवण्यासाठी. थोडंसं ॲप्रिशिएशन हवं आहे तुमच्याकडनं मला. आणि कॉमेंट्स करत जा तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल किंवा रील्स आवडत असतील. कारण मला फीडबॅक हवं आहे, जे काय असेल ते, चांगलं वाईट. फीडबॅक मॅटर करत आहे मेरे को. माय गॉड, किती मोठे पवन चक्की आहे. एवढ्या जवळून आम्ही पहिल्यांदा बघतोय. विमानातच वाटतंय कोणका. हवं रपक्या बर रपक्या वर. चलो ड्रोन शॉट लेने का है ब्रो. ड्रोन शॉट के लिए आया इधर, समझा क्या. टोचू काय काट्याला. देवगड बीच वर तुम्ही पवन चक्क्या दाखवा पहिले. त्याला करावं लागेल. तो बॉक्स भारी आहे.
कसा आहे सीन आहे तो काय सीन आहे तो काय खूप छान असा सीन आहे. काय बोलतोस अरे की काय ओ माय गॉड नाही रे यार नाही बोलू शकत काही एनर्जीच राहिली नाही बॉडीमध्ये काय बोलायचं असं वाटतं शांत मस्त कुठं बसून राहावा नाईस गुड वर्क गुड वर्क आताच जस्ट त्याचं याचं मोकळेजाच्या ड्रोनचं समोरचं जे कॅमेराचं कॅप होती कॅमेरा कॅप कॅप बोलले समजलं कॅप 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 म्हणजे तू विचार ड्रोनची बोललो नाही ड्रोनची कॅप चुकून त्याचा पाय लागला आणि ती खाली पडली होती मागाशी याला सांगू तो पाय पाडते याला सांग. तर या पनव त्यांनी शोधली कोण कोण बनवत्या या बनवते हा. आणि याने शोधली नाहीतर ते पार्ट्स आधीच कुठं भेटत नाही ते DJI-चं ते परत ते कंट्रोलरचा पण विषय असते ना तो स्क्रूचं ते पण जपून ठेवावं लागतात बेकार काम आहे ते DJI-चं घेतलं असतं कुठला यायचं रिस्क न घ्यायचं कुठला ऑन युअर ओन रिस्क ड्रोन कुठला घ्यायचं मग DJI-चं मार्केटमध्ये कुठलं ड्रोन आहे का? आता आम्ही निघतोय इव्हनिंग झाले रात्र व्हायला आले स्टेजचं काय आता पाता नाही आता जाऊ शोधू सो आता आम्ही निघतोय आता जायला त्याचे देवगडमध्ये खूप मजा आली आम्हाला आज आणि इथेच आज देवगडमध्ये स्टे करणार आहोत आता बघूया उद्याची राईड कशी असणार आहे आता मी व्हिडिओचं एंड करतोय खूप लेट झालंय आणि जर तुम्हाला व्हिडिओ वगैरे आवडला तर ते व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि फॉलो करा इंस्टाग्राम आपल्या एक्सप्लोरर्स टेक केअर विथ दॅट